नमस्कार मित्रांनो, एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण पोलीस भरती, रेल्वे भरती तसेच MPSC व सरळ सेवा या परीक्षेमध्ये विचारले जाणारे अतिशय महत्त्वाचे असे 25 प्रश्न पाहणार आहोत। आणि हे प्रश्न तुम्हाला वारंवार तुमच्या परीक्षेमध्ये विचारले जातील। तरीही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब कराल। तर चला मग बघूया आजचे आपले करंट अफेअर्समधील काही प्रश्न। बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन ए आहे आरती अग्रवाल, बी निधी तिवारी, सी जान्हवी कपूर, डी प्रीती सिंग। तर याचे बरोबर उत्तर आहे निधी तिवारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी निधी तिवारी यांची निवड करण्यात आलेली आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी निवड झालेल्या निधी तिवारी कोणत्या सेवेतील अधिकारी आहे? तर बघा, त्या IAS अधिकारी आहेत की IRS, C IPS आणि D IFS। तर निधी तिवारी ह्या IFS अधिकारी आहेत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी निवड झालेल्या निधी तिवारी ह्या IFS अधिकारी होत्या। त्यानंतर आहे, विश्व बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार आहे? तर ऑप्शन ए आहे मेरी कॉम, बी विजेंद्र तिवारी, सी नरेंद्र बेरवाल आणि डी अक्षय कुमार। तर विश्व बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व हे नरेंद्र बेरवाल करणार आहेत। प्रश्न क्रमांक 4, विश्व बॉक्सिंग स्पर्धा कोणत्या देशात होत आहे? तर ऑप्शन ए आहे भारतात, बी ब्राझीलमध्ये, सी पेरूमध्ये की डी चिलीमध्ये। तर विश्व बॉक्सिंग स्पर्धा ही आपल्या ब्राझील देशात होणार आहे। IPL पदार्पणात 4 विकेट घेणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे? तर अश्विनी कुमार, बी विनेश पुथूर, सी हर्षित राणा, डी जिग्नेश राठोड। तर IPL पदार्पणात 4 विकेट घेणारा पहिला भारतीय खेळाडू हा अश्विन कुमार ठरला आहे। अश्विन कुमार IPL पदार्पणात किती विकेट घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे? तर 5, 3, 2, 4। तर बरोबर उत्तर आहे 4। अश्विन कुमार IPL पदार्पणात 4 विकेट घेणारा पहिला भारतीय ठरला आहे। IPL पदार्पणात 4 विकेट घेणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे? तर बघा, ऑप्शन ए आहे अश्विनी कुमार, बी विनेश पुथूर, सी हर्षित राणा, डी जिग्नेश राठोड। तर याचे बरोबर उत्तर आहे अश्विनी कुमार हा IPL पदार्पणात 4 विकेट घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, अश्विनी कुमार IPL पदार्पणात किती विकेट घेणारा पहिला भारतीय ठरला आहे? तर 5, 3, 2, 4। तर बरोबर उत्तर आहे 4 विकेट घेणारा। हा प्रश्न परत झालेला आहे मित्रांनो। तर 4 विकेट घेणारा पहिला भारतीय म्हणून अश्विनी कुमार हे ठरले आहे। त्यानंतर आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिल रोजी कोणत्या राज्यात उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार आहेत? बघा, 19 एप्रिलला राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, गुजरात की गोवा? तर बरोबर उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 19 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीर राज्यात उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच जो रेल्वेचा पूल आहे त्याचे उद्घाटन करणार आहेत। प्रश्न क्रमांक 10, वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार सध्या भारतातील युवकांमध्ये बेरोजगारी दर किती टक्के आहे? तर बघा, 14.3, 13.3, 15.5, 11.1।
तर वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार सध्या आपल्या भारतामध्ये जे युवकांची बेरोजगारी आहे यांचे प्रमाण हे 13.3% एवढे आहे. रायझिंग स्टार इन AI पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर नारायण मूर्ती, नंदन नीलेकर्ण, डॉक्टर अमेय पांगारकर, अच्युत गोडबोले. तर रायझिंग स्टार इन AI पुरस्कार हा डॉक्टर अमेय पांगारकर यांना प्रदान करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या देशात राष्ट्रपतीकडून काळजीवाहू सरकार स्थापन करण्यात आले आहे? तर बघा, पर्याय ए आहे सिरिया, बी तुर्की, सी म्यानमार आणि डी कुवेत. तर सिरिया या देशात राष्ट्रपतीकडून काळजीवाहू सरकार स्थापन करण्यात आले आहे. त्यानंतर प्रश्न आहे 1 एप्रिल कोणत्या संस्थेचा स्थापना दिन आहे? तर ऑप्शन ए आहे RBI, ऑप्शन बी आहे RAW, ऑप्शन सी आहे CRPF आणि डी आहे CBI. तर 1 एप्रिल हा CBI संस्थेचा स्थापना दिन आहे. तर CBI संस्था जी स्थापन झाली ती 1 एप्रिलला स्थापन करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे आंतरराष्ट्रीय योग दिन 2025ची थीम कोणती घोषित केली आहे? तर बघा, आता आंतरराष्ट्रीय योग दिन आहे 2025. यामध्ये दरवर्षी वेगवेगळी थीम ठरवल्या जाते. तर या वर्षीची थीम ही कुठली असणार आहे? तर योग फॉर इंडिया, बी आहे योग फॉर वन अर्थ वन हेल्थ, सी योग फॉर वन नेचर आणि डी आहे योग फॉर पीस अँड हेल्थ. तर याचे बरोबर उत्तर आहे योग फॉर वन अर्थ वन हेल्थ ही या वर्षीची 2025ची आंतरराष्ट्रीय योग दिनची थीम घोषित करण्यात आली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे यावर्षी CBIचा कितवा स्थापना दिन साजरा करण्यात येत आहे? तर CBIची स्थापना झाली, तर CBIची स्थापना होऊन किती वर्ष झालेले आहेत? तर हे वर्ष कितव्या क्रमांकाचे आहे? तर ऑप्शन ए आहे 62, बी 63, सी 64 आणि डी आहे 65. तर बरोबर उत्तर आहे यावर्षी CBIचा 62वा स्थापना दिन साजरा करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे कितव्या राष्ट्रीय सागरी दिनाचे तसेच मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उद्घाटन राज्यपाल CP राधाकृष्ण यांच्या हस्ते झाले आहे? तर बघा, 61, 67, 62 की 65. तर 62व्या राष्ट्रीय सागरी दिनाचे तसेच मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उद्घाटन राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले आहे. त्यानंतर आहे यावर्षी RBI आपला कितवा स्थापना दिन साजरा करत आहे? तर ऑप्शन ए आहे 90, बी आहे 89, सी आहे 87 आणि डी आहे 88. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 90. यावर्षी RBI आपला 90वा स्थापना दिन साजरा करत आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18 आशिया कुस्ती चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताने किती सुवर्ण पदक जिंकले आहे? तर आशिया कुस्ती चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताने 2, 1, 3, 4. तर बघा, बरोबर उत्तर आहे 1. म्हणजेच आशिया कुस्ती चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताने 1 सुवर्णपदक जिंकले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आशिया कुस्ती चॅम्पियनशिप 2025मध्ये भारत पदक तालिकेत कितव्या स्थानावर आहे? तर ऑप्शन ए आहे 5, बी आहे 3, सी आहे 7, डी आहे 8. तर
आशिया कुस्ती चॅम्पियनशिप 2025मध्ये भारत पदक तालिकेच्या 8व्या स्थानावर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. आशिया कुस्ती चॅम्पियनशिप 2025मध्ये कोणत्या देशाने एकूण 17 पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे? तर बघा, ए. इराण, बी. जपान, सी. जर्मनी, डी. भारत. तर बरोबर उत्तर आहे इराण. आशिया कुस्ती चॅम्पियनशिप 2025मध्ये इराण देशाने एकूण 17 पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे. त्यानंतर आहे बहुराष्ट्रीय वायुसेना अभ्यास INIOCHOS चे 25चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर ऑप्शन ए आहे भारत, बी आहे फ्रान्स, सी आहे ग्रीस आणि डी आहे आयर्लंड. तर बहुराष्ट्रीय वायुसेना अभ्यास INIOCHOS 25चे आयोजन हे ग्रीस या देशात करण्यात आले आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22. एज्युकेशन अँड न्यूट्रिशन लर्न टू इट वेल रिपोर्ट कोणाद्वारे जारी करण्यात आला आहे? तर ऑप्शन ए आहे युनो, बी. युनेस्को, सी. FAO आणि डी. WHO. तर बघा, FAO आणि WHO. तर एज्युकेशन अँड न्यूट्रिशन लर्न टू इट वेल रिपोर्ट हा युनेस्कोद्वारा जारी करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे 37वा कथक महोत्सव 2025 कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर ए. मुंबई, बी. चेन्नई, सी. हैदराबाद की डी. नवी दिल्ली. तर 37वा कथक महोत्सव 2025 हा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर आहे सेकंड ग्लोबल कॉन्फरन्स ऑन एअर पोल्युशन अँड हेल्थचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर ते कोलंबिया येथे करण्यात आले होते. सेकंड ग्लोबल कॉन्फरन्स ऑफ एअर पोल्युशन अँड हेल्थचे आयोजन हे कोलंबिया येथे करण्यात आले होते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25. राष्ट्रीय पर्यावरण परिषद 2025चे आयोजन कोणाद्वारे करण्यात आले होते? तर बघा, नीती आयोगाद्वारे, केंद्र सरकारद्वारे, पर्यावरण मंत्रालयाद्वारे की नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल्सद्वारे. तर बघा, राष्ट्रीय पर्यावरण परिषद 2025चे आयोजन हे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल्सद्वारे करण्यात आले होते. धन्यवाद मित्रांनो.